गुड आफ्टरनून स्टुडंट. SST कॉलेजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी दीपाली कामथे. आपल्या सर्वांनी ॲडमिशन आता घेतलेलं आहे. आपल्या स्कॉलरशिप आपल्याला आपण कास्टमध्ये येतो, SC OBC VJNT SBC. आपल्याला स्कॉलरशिपची फॅसिलिटी मिळणार की नाही हे सगळ्यांनाच वाटत असेल, पण शुअर सगळ्यांना स्कॉलरशिपची फॅसिलिटी मिळणार आहे. पण स्कॉलरशिपचे सगळ्यांना प्रश्न असेल, आपल्याला स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा? तर ते सोपं आहे. गव्हर्नमेंटने आपल्यासाठी महाडीबीटी साईट ओपन केलेली आहे. त्या साईटवरती आपला स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा ते आपण आज पाहणार आहोत. तर मी स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा ते मी स्टेप बाय स्टेप सगळ्यांना सांगणार आहे कसा भरायचा. त्यामुळे आपल्याला सगळं फॉर्म व्यवस्थित भरण्यास मदत होईल. तर मी आता सुरुवात करते स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा. प्रथम आपण स्कॉलरशिपचा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. परंतु आपल्याला स्कॉलरशिप फॉर्मसाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर ते पहिल्यांदा माहीत करणं खूप गरजेचं आहे. कारण त्या जे कागदपत्र लागतात ते जर आपल्याकडे नाही तर आपण स्कॉलरशिपची फॅसिलिटी नाही घेऊ शकत. म्हणून मी प्रथम सांगत आहे की स्कॉलरशिपच्या फॉर्मसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत. तर सर्वात प्रथम आपल्याला स्कॉलरशिपचा फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला उत्पन्नाचा दाखला खूप गरजेचा आहे. तर तो उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा बनवायचा? तर एप्रिल 2019 टू मार्च 2020 या वर्षाचा आपल्याला इन्कम सर्टिफिकेट पाहिजे आहे. आणि हे 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 इन्कम सर्टिफिकेट सर्व कास्टमधील स्टुडंटला लागणार आहे. आणि जे SC आणि ST मध्ये जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी फॉर्म नंबर 16 सुद्धा चालतो. तर फॉर्म नंबर 16 असेल तरी पण जे आपण स्कॉलरशिप आणि फ्रीशिप कोणते स्टुडंट आपण स्कॉलरशिपमध्ये आहोत की फ्रीशिपमध्ये आहोत हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. त्या संदर्भात सुद्धा मी माहिती देणार आहे. जे स्टुडंट फ्रीशिपमध्ये आहेत म्हणजे ज्यांचं इन्कम 2.5 लाखच्या कमी आहे तर ते स्टुडंट फ्रीशिप जास्त आहे ते स्टुडंट फ्रीशिपमध्ये येतात. त्यांना 16 नंबर फॉर्म नंबर 16 असेल तरी चालतो. नंतर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट आपल्या सर्वांकडे असतंच की आपण कास्टमध्ये येतो ते कास्ट सर्टिफिकेट सुद्धा आवश्यक आहे. हे झेरॉक्स छायांकित प्रत झेरॉक्स कॉपी आपल्याला कास्ट सर्टिफिकेटची पाहिजे. नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट ते कोणासाठी हवं आहे? SC आणि ST साठी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट लागत नाही. कोणासाठी? OBC साठी, VJNT SBC या सर्वांसाठी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट लागतं. त्यानंतर मार्कशीटच्या आपल्याकडे जेवढ्या मार्कशीट आहेत त्या सर्व मार्कशीटच्या झेरॉक्स आपल्याला आवश्यक आहे. नंतर लिव्हिंग सर्टिफिकेट आवश्यक आहे. म्हणजे 10वीचं असेल 12वीचं असेल ते लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तरी चालतं. त्याच्यानंतर आपण ॲडमिशन घेतल्यानंतर आपण ऑनलाईन ॲडमिशन घेतल्यानंतर जी आपल्याला फी भरली आहे त्याची रिसीट आपल्याकडे असेलच. ती रिसीट एक आवश्यक आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट आवश्यक आहे. नंतर आपण शिक्षण घेत असताना 12वी नंतर 1 वर्षाचा आपण गॅप घेतला, नंतर FYला ॲडमिशन घेतलं तर हा 1 वर्षाचा जो गॅप आहे ज्या स्टुडंटला हा गॅप आहे त्यांना गॅप सर्टिफिकेट सुद्धा आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण बँकेमध्ये स्वतःचं अकाउंट असतं बँक अकाउंट त्याची पासबुकची झेरॉक्स आवश्यक आहे. नंतर आधार कार्ड सर्व स्टुडंट असतंच नॉर्मली सगळ्यांकडे असणार. ते आधार कार्डची एक झेरॉक्स त्याच्याबरोबर आणायची त्याच्याबरोबर आवश्यक आहे स्कॉलरशिप फॉर्म बरोबर. नंतर हे आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही ते प्रथम चेक करा. आणि बँकेमध्ये जाऊन लिंकचा एक फॉर्म मिळतो तो फॉर्म त्याची स्लिप मिळेल ती त्या फॉर्म बरोबर अटॅच करा की त्याचं प्रूफ आहे की आपलं बँक अकाउंटशी आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक आहे. तर त्याची रिसीट आपल्याला त्याच्याबरोबर जोडायची आहे. नंतर एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म येतो. सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म काय आहे ते मी PPT मध्ये दाखवणार आहे. तो कॉलेजमध्ये सुद्धा आहे आणि तुम्ही ज्यावेळेस महाडीबीटी साईटवर जाणार तिथे सुद्धा तुम्हाला तो सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म मिळेल. ही सर्व कागदपत्र असेल
तर आपण स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे, परंतु आपल्याला स्कॉलरशिप फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला काय तयारी करायला पाहिजे तरच आपण स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकणार. तर ती तयारी काय करायची तरच आपण स्कॉलरशिपचा फॉर्मला सुरुवात करायची भरायला. पहिल्यांदा आपण आधार कार्ड हे मोबाईलशी लिंक करून घ्यायचं आहे. मोबाईलशी लिंक झाल्यानंतर तसेच ते बँक अकाउंटशी लिंक करायचं आहे. आपलं आधार कार्ड खूप गरजेचं आहे, कारण भरपूर स्टुडंटचं आधार कार्ड आहे पण ते मोबाईलशी लिंक नाही आणि बँक अकाउंटशी लिंक नाही, म्हणून बरेच स्टुडंट फॉर्म भरू शकत नाहीयेत. म्हणजे त्यांना अडचण येते, खूप लेट दिला जातो फॉर्म. पण हे पहिल्यांदा करून घ्या. आपण फॉर्म भरायचं आपल्याला हे लिंक करणं गरजेचंच आहे. आपलं जे आधार कार्ड आहे ते बँकेशी लिंक करा, बँक अकाउंटशी, आणि मोबाईल नंबरशी लिंक करा. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे जी कागदपत्रे मी आता वरीलप्रमाणे सांगितली कागदपत्र हे पाहिजे. हे सर्व कागदपत्रे आपण स्कॅन करून घ्यायचे फॉर्म भरायला सुरुवात करण्या अगोदर. तर ते स्कॅन करताना त्याची जी साईज आहे 256 KB पाहिजे, तरच ते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करता येऊ शकतं. तर ते डॉक्युमेंट कुठले, जे मी तुम्हाला जे आवश्यक डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट आपल्याला स्कॅन करून घ्यायचे. त्याची साईज 256 KB पाहिजे, तरच ते डॉक्युमेंट अपलोड होऊ शकतं. नाहीतर ते अटॅचमेंट करताना खूप प्रॉब्लेम येतो. म्हणून आपण स्कॅन केले की त्याची साईज 256 KB ठेवा, तरच ते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड आपण करू शकतो. तर ते कोणते डॉक्युमेंट, एक कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, डोमेसाईल, जेवढ्या मार्कशीट आपल्या 10वी 12वी कुठल्या पण, आपण TY ला आहे FYच्या मार्कशीट, फर्स्ट सेम सेकंड सेम, नंतर SY ला गेलो नंतर SYचे थर्ड सेम फोर्थ सेम, फोर्थ सेम हे दोन्ही एकत्र करा आणि ते स्कॅन करा. फर्स्ट इयरच्या आपल्याला डॉक्युमेंट फर्स्ट सेम सेकंड सेम हे दोन्ही सेम आपल्याकडे आहे अवेलेबल, तर दोन्ही सेम स्कॅन करून तिथे अटॅच करा. त्याची साईज 256 ठेवा. समजा आपल्याकडे दोन्ही सेम पैकी एकच सेमचं मार्कशीट आपल्याकडे आहे, तर आपण थर्ड सेमचं आपण अटॅच करू शकतो. फक्त फोर्थ सेम ते पण आपण अटॅच करू शकतो, काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त स्कॅन करताना साईज 256 KB ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला रेशन कार्ड स्कॅन करून ठेवायचं आहे. नंतर ॲडमिशन रिसीट स्कॅन करून ठेवायची आहे. लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ते पण स्कॅन करून ठेवा. सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे तो पण स्कॅन करून ठेवा. समजा तुम्हाला जेव्हा आपण महाडीबीटी साईटवर बघतो सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म नाही मिळेल तर ऑफिसमध्ये मिळू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आपण ऑफिसमध्ये देऊ शकतो आपण. तर ते ऑफिसमधून तुम्ही कलेक्ट केला तरी चालेल. त्याच्यानंतर हा सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म अशा प्रकारचा असतो की त्याच्यामध्ये स्वतःबद्दल माहिती आहे, तुमचं नाव, तुम्ही राहणार कुठे, तालुका, तुमचा ॲड्रेस पूर्ण आहे आणि तुमच्या कुटुंबातील किती जणांनी स्कॉलरशिपची फॅसिलिटी घेतली आहे. आता तुमचा नंबर समजा 2 नंबर आहे, तो तुमचा अगोदरचा जो तुमचा भाऊ बहीण कोण असेल तर त्यांनी ही फॅसिलिटी घेतली आहे की नाही ते ह्या सेल्फ डिक्लेरेशनमध्ये लिहायचं. नाही तर सरळ डॅश करायचं किंवा नाही फॅसिलिटी घेतली असं करून वडिलांची सिग्नेचर, पॅरेंटची सिग्नेचर तिथे येणार आणि तुमची स्वतःची सिग्नेचर. हा सोप्पा, अगदी सोप्पा आहे तो डिक्लेरेशन फॉर्म, तो भरायचा आहे तिथे. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत की SC. आता मी प्रत्येक कॅटेगरीचं सांगणार आहे, SC OBC VJNT सगळ्या. तर आपण मी मागे सांगितल्याप्रमाणे आपण स्कॉलरशिपमध्ये येतो की फ्रीशिपमध्ये येतो. बऱ्याच स्टुडंटला हा फार कन्फ्युजन पॉईंट आहे की आपण स्कॉलरशिपमध्ये आहोत की फ्रीशिपमध्ये आहोत, हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर ते कशावरून डिसाईड होतं, तर स्कॉलरशिप म्हणजे काय की आपल्या पॅरेंट्सचं जे ॲन्युअल इन्कम असतं, ॲन्युअल इन्कम ते जर 2.5 lakhs बिलो असेल तर आपण स्कॉलरशिपमध्ये जातो. आणि तेच इन्कम जर 2.5 lakh अबव असेल तर आपण ते फ्रीशिपमध्ये जातो. हे आपल्याला स्कॉलरशिप आणि फ्रीशिपचा हा डिफरन्स आहे. तर 2.5 lakh बिलो असेल तर आपण स्कॉलरशिपमध्ये आहोत, 2.5 lakh अबव इन्कम असेल तर आपण फ्रीशिपमध्ये आहोत. तर त्याच्यानंतर आपण जर समजा SC कॅटेगरी आहे तर आपण ज्यावेळी ऑनलाईन फॉर्म भरणार त्यावेळी आपल्याला डिपार्टमेंट नेम सिलेक्ट करायचं आहे.
की तुमचं डिपार्टमेंट कुठलं आहे, तर मी इथे दिलेलं आहे सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट. हे डिपार्टमेंट नेम सिलेक्ट करायचं आहे, महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवायचं. डिपार्टमेंट नेम आपण SC कॅटेगरीमध्ये आहोत, सो डिपार्टमेंट नेम सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट. हे स्कॉलरशिप आणि फ्रीशिप दोघांसाठी एकच डिपार्टमेंट नेम येतं. त्याच्यानंतर आपण स्कॉलरशिप जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी स्कीम नेम, आपल्याला डिपार्टमेंट नेम पूर्ण आपण ज्यावेळी फॉर्म भरतो त्यावेळी आपल्याला डिपार्टमेंट पूर्ण फॉर्म झाल्यानंतर डिपार्टमेंट नेम आणि स्कीम नेम आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर स्कीम नेम ज्यावेळी आपण स्कॉलरशिपचा फॉर्म भरतो त्यावेळी स्कीम कुठली येणार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ही स्कीम निवडायची, जे स्कॉलरशिपमध्ये आहेत ते SC कॅटेगरीमधले. त्याच्यानंतर जे स्टुडंट फ्रीशिपमध्ये आहेत त्यांनी स्कीम निवडायची, पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फी फ्रीशिप ही स्कीम निवडायची. स्कीम वेगवेगळ्या येणार, स्कॉलरशिप फ्रीशिपसाठी स्कीम वेगवेगळ्या येणार, परंतु डिपार्टमेंट हे सेम येणार, सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट. हे SC कॅटेगरीचं झालं. त्याच्यानंतर आपण OBC कॅटेगरीचं पाहणार आहोत. OBC कॅटेगरीमध्ये आपण आहोत, OBC कॅटेगरीमध्ये तर आपण स्कॉलरशिपमध्ये येतो की फ्रीशिपमध्ये येतो हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आपण आपलं ॲन्युअल इन्कम, पॅरेंट्सचं ॲन्युअल इन्कम जर 1 लाख बिलो असेल तर आपण स्कॉलरशिपमध्ये, OBC स्टुडंट तर आपण स्कॉलरशिपमध्ये येतो. आणि जे 1 लाख अबोव असेल ते सर्व स्टुडंट फ्रीशिपमध्ये येतात. पण ते 1 लाख पासून इथे लिमिट आहे, SC कॅटेगरीला लिमिट नव्हतं इन्कमचं, इथे OBC मध्ये इन्कमचं लिमिट आहे फ्रीशिपसाठी. जे कोणते स्टुडंट फ्रीशिपमध्ये ना, ज्या स्टुडंटच्या पॅरेंटचं इन्कम 1 लाख अबव असेल ते 8 लाख पर्यंत त्या ते स्टुडंट फ्रीशिपमध्ये येतात 8 लाख पर्यंत. त्यांचं लिमिट येते, 8 लाख लिमिट दिले त्यांनी, 8 लाख पर्यंत स्टुडंट OBC मध्ये आहे, परंतु त्यांचं 8,20,000 जर इन्कम असेल तो स्टुडंट फॉर्म भरू शकत नाही, कारण त्यांनी इन्कमचं लिमिट केलंय. 8 लाख पर्यंतच ज्या पॅरेंटचं ॲन्युअल इन्कम हे 8 लाख पर्यंत आहे, 1 लाख ते 8 लाख पर्यंत ते स्टुडंट फ्रीशिपमध्ये येतात, ते फ्रीशिपचा फॉर्म भरू शकतात OBC. आता त्यांना स्कीम कुठली सिलेक्ट करायची, त्याच्यामध्ये डिपार्टमेंट नेम OBC जी आहे स्टुडंट त्यांचं डिपार्टमेंट नेम येईल VJNT OBC SBC अँड SBC वेलफेअर डिपार्टमेंट. डिपार्टमेंट सेम येणार, सर्वांचं सेमच येणार, स्कॉलरशिप आणि फ्रीशिप स्टुडंटचं डिपार्टमेंट नेम काय येणार, VJNT OBC अँड SBC वेलफेअर डिपार्टमेंट. त्याच्यानंतर आपल्याला स्कीम सिलेक्ट करायची, स्कॉलरशिपमध्ये काय स्कीम येणार, फ्रीशिपमध्ये काय स्कीम येणार. तर स्कीम येणार स्कॉलरशिपमध्ये जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी येणार पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू OBC स्टुडंट, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू OBC स्टुडंट असं स्कॉलरशिप स्टुडंटसाठी. आणि जे फ्रीशिपमध्ये आहे त्यांचं स्कीम नेम येणार ट्युशन फीज अँड एक्झामिनेशन फीज टू OBC स्टुडंट, हे स्कीम नेम येणार. हे आपल्याला फॉर्म पूर्ण झाल्यानंतर डिपार्टमेंट आणि स्कीम सिलेक्ट करायचे, मी सांगणार आहे पुढे. त्याच्यानंतर आपण पुढची कास्ट पाहणार आहोत, SBC कास्ट. SBC कास्टमध्ये आपण स्कॉलरशिपमध्ये आहोत की फ्रीशिपमध्ये आहोत हे कसं ठरवायचं ते मी सांगते. ते ज्या स्टुडंटच्या पॅरेंटचं ॲन्युअल इन्कम 1 लाख बिलो आहे ते स्कॉलरशिपमध्ये येतात स्टुडंट. ज्या पॅरेंटचं ॲन्युअल इन्कम 8 लाख 1 लाख टू 8 लाख आहे, अबव 1 लाख अबव ते कुठपर्यंत 8 लाख पर्यंत, 8 लाख 8 लाखापर्यंत ते स्टुडंट फ्रीशिपमध्ये येतात SBC कॅटेगरी. त्या स्टुडंटनी डिपार्टमेंट नेम कोणतं सिलेक्ट करायचं, VJNT OBC अँड SBC वेलफेअर डिपार्टमेंट. डिपार्टमेंट नेम VJNT OBC आणि SBC साठी सर्वांना सारखंच आहे, तर ते डिपार्टमेंटने लक्षात ठेवायचं VJNT OBC अँड SBC वेलफेअर डिपार्टमेंट. सिलेक्ट करताना हे डिपार्टमेंट नेम सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर स्कीम तुम्ही कुठली सिलेक्ट करणार, SBC स्टुडंट स्कीम तुम्ही सिलेक्ट करणार स्कॉलरशिपवाले, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू SBC स्टुडंट. इथे प्रत्येक कास्टमध्ये आहे तिथे लिहिलंय पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू SBC स्टुडंट म्हणजे SBC
तिथे दिसतंय तुम्ही की SBC स्कीम, हे केअरफुली करायचं सिलेक्ट करताना. SBC स्टुडंट असं लिहिलंय तिथे. त्याच्यानंतर जे फ्री शिपमध्ये येतात SBC स्टुडंट, त्यांचं येणार तिथे ट्युशन फीज अँड एक्झामिनेशन फीज टू SBC स्टुडंट. ट्युशन फीज अँड एक्झामिनेशन फीज टू SBC स्टुडंट असं फ्री शिपच्या स्टुडंटनी करायचंय. हे SBCचे झालं. आपण नेक्स्ट कास्ट पाहणार आहोत विजेएनटी स्टुडंटचे स्कॉलरशिप आणि फ्री शिप कसे आपण करणार ते पाहणार आहोत. तर SBC विजेएनटी स्टुडंट आहे ते स्कॉलरशिप आणि फ्री शिप कसं डिवाइड करायचं ते कशावरून ठरवायचं ते मी सांगते. ज्या पॅरेंटचं ॲन्युअल इन्कम 1 लाख बिलो आहे ते स्कॉलरशिपमध्ये येणार. 1 लाख पासून ते 8 लाखापर्यंत जे स्टुडंटचं पॅरेंटचं ॲन्युअल इन्कम आहे ते फ्री शिपमध्ये येणार. हे SBC विजेएनटी सर्वांचं सेम आहे. 8 लाखापर्यंत येणार. 1 लाख अबव फ्री शिप ते कुठपर्यंत 8 लाखापर्यंत. 8 लाखापर्यंत 100-200 किती असू दे, जास्त जर इन्कम असेल तर ते स्टुडंट फॉर्म नाही भरू शकत, कारण हे गव्हर्नमेंटने डिसाईड केलंय की ॲन्युअल इन्कम एवढंच पाहिजे. 8 लाखापर्यंत ते स्कॉलरशिपची फॅसिलिटी घेऊ शकतात असं ठरवलेलं आहे. त्याच्यानंतर हे फ्रीशिप आणि स्कॉलरशिप स्टुडंटचं झालं. त्याच्यानंतर आपण डिपार्टमेंट नेम काय सिलेक्ट करणार विजेएनटी स्टुडंट, तिथे लिहिले आहे डिपार्टमेंट नेम विजेएनटी OBC अँड SBC वेलफेअर डिपार्टमेंट. डिपार्टमेंट नेम काय सिलेक्ट करायचं, विजेएनटी OBC अँड SBC वेलफेअर डिपार्टमेंट. त्याच्यानंतर डिपार्टमेंट सिलेक्ट झालं, आपल्याला स्कीम सिलेक्ट करायची. स्कीम सिलेक्ट डिपार्टमेंट नेम स्कॉलरशिप आणि फ्रीशिपसाठी सारखंच आहे, पण आपल्याला स्कीम वेगळे आहेत. आपण फ्रीशिपमध्ये आहोत, स्कीम वेगळी आहे. स्कॉलरशिपमध्ये आहोत, स्कीम वेगळी आहे. स्कीम कुठली सिलेक्ट करणार, विजेएनटी स्कॉलरशिप स्टुडंट स्कीम सिलेक्ट करणार आपण पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू विजेएनटी स्टुडंट. फ्रीशिपचे स्टुडंट जे आहेत ते स्कीम कुठली सिलेक्ट करणार, ट्युशन फीज अँड एक्झामिनेशन फीज टू विजेएनटी स्टुडंट. स्कीम कुठली सिलेक्ट करणार, फ्रीशिपचे स्टुडंट ट्युशन फीज अँड एक्झामिनेशन फीज टू विजेएनटी स्टुडंट. हे विजेएनटी स्टुडंटचं झालं. नेक्स्ट आपण कॅटेगरी पाहणार आहोत ST कॅटेगरी. ST कॅटेगरीमध्ये जे आपण SCचे आहेत सेम इथे ॲन्युअल इन्कमचं दिसत आहे आपल्याला. ते स्कॉलरशिप आणि फ्रीशिप कसं आपण डिवाइड करणार, त्याच्यामध्ये 2.5 लाख बिलो पॅरेंट्स ॲन्युअल इन्कम असेल तर आपण स्कॉलरशिपमध्ये येतो. 2.5 lakhs अबव असेल तर आपण फ्रीशिपमध्ये येतो. SC आणि ST साठी ॲन्युअल इन्कम अनलिमिटेड आहे, अमर्यादित. आपण फ्रीशिपमध्ये फॉर्म भरतोय, 2.5 लाख अबव आहे ते अनलिमिटेड, किती तुमचं इन्कम असेल. आपण ST कॅटेगरीमध्ये आहोत, आपण SC कॅटेगरीमध्ये आहोत. अनलिमिटेड आपल्याला इन्कम सर्टिफिकेट आहे तर आपण फ्रीशिपचा फॉर्म भरू शकतो. तो कुठून, 2.5 lakhs अबव, तिथून ते अनलिमिटेड किती इन्कम असेल ते फ्रीशिपचा फॉर्म भरू शकतात SC आणि ST साठी फक्त. त्याच्यानंतर ST स्टुडंट डिपार्टमेंट नेम काय सिलेक्ट करणार, ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. हे सिलेक्ट ST स्टुडंट डिपार्टमेंट कुठलं सिलेक्ट करणार, ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. त्याच्यानंतर ST स्टुडंट आहे स्कॉलरशिपमध्ये आहे तर स्कीम कुठली सिलेक्ट करणार, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ही स्कीम सिलेक्ट करणार. ST स्टुडंट स्कॉलरशिप स्टुडंट आहे तो स्कीम कुठली सिलेक्ट करणार, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम ब्रॅकेटमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ही स्कीम तिथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, ते सिलेक्ट करायचं. ST स्टुडंट आहे स्कॉलरशिप आहे, ST स्टुडंट आहे फ्रीशिप आहे तो कुठली स्कीम सिलेक्ट करणार, ट्युशन फीज अँड एक्झामिनेशन फी फॉर ट्रायबल स्टुडंट फ्रीशिप असं लिहिलेलं आहे, ती स्कीम आपण सिलेक्ट करायची. हे स्कॉलरशिप आणि फ्रीशिप ST स्टुडंटचं झालं. नंतर आपण जाणार आहोत आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे, वेबसाईट काय आहे. हे सर्वांनाच उत्सुकता असेल की वेबसाईट, कुठल्या वेबसाईटवरती फॉर्म, आता सगळं आपल्याला माहिती झालंय, आता आपण कुठल्याच वेबसाईटवरती फॉर्म भरायचा सगळ्यांना उत्सुकता असेल तर आपली वेबसाईट आहे, गव्हर्नमेंटने आपल्याला दिले, नवीनच चालू झाली आहे 2 वर्ष 2018 पासून. त्या वेबसाईटचं नाव आहे mahadbt.gov.in. ही वेबसाईटचं नाव आहे. वेबसाईटचं नाव आहे mahadbt.gov.in.
mahdbt.gov.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती आपण ओपन करायची वेबसाईट. ओपन केल्यानंतर आपल्याला ही स्क्रीन दिसेल. जी ओपन केल्यानंतर आपल्याला ही स्क्रीन दिसल्यानंतर आपण ती साईट ओपन केल्यानंतर आपल्याला प्रथम काय करायचंय, न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन. आपल्याला युजर आय डी पासवर्ड तयार करायचा आहे, त्याच्यानंतरच आपण फॉर्म भरू शकणार. तर तिथे आपण न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन करणार. तिथे क्लिक करायचं. नंतर आपण पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन, आपल्याला युजर आय डी पासवर्ड क्रिएट करायचा आहे, त्याच्यानंतरच आपण फॉर्म भरू शकणार. तर तो कसा करायचा, पहिल्यांदा न्यू रजिस्ट्रेशन करा. त्याच्यानंतर तिथे आधार कार्ड आहे का तुमच्याकडे, येस करा. तिथे येस करून पुढे जा. नंतर तुमचा आधार नंबर टाका. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल मोबाईलवरती. तो OTP तिथे टाका. तो OTP टाकल्यानंतर पुढे तुम्हाला तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर हे सगळी इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिक येते तिथे. फोटो सकट फोटो पण आपल्याला दिसतो. ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे दिसेल तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर. त्यानंतर तुम्ही स्वतः नवीन युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे. त्याच्या गाईडलाईन खाली लिहिलेत की मी कसा ID एक अप्पर केस लोअर केस असं अल्फाबेट पाहिजे. हे युजर ID पासवर्ड तुम्ही क्रिएट करायचा आहे स्वतः, तुम्हाला जो पाहिजे तो क्लिअर केल्यानंतर क्रिएट केल्यानंतर पासवर्ड तुम्ही एक कन्फर्म पासवर्ड करा. नंतर तुमचा युजर ID, नंतर तुम्ही ईमेल ID टाका स्वतःचा. नंतर ईमेल ID वरती OTP येईल, तो तिथे टाका. ईमेल ID व्हेरीफाय होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्ही मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबरवरती OTP येईल, तो तुमचा व्हेरीफाय होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्ही कॅप्चा टाका, जो आहे तो द्या आणि सेव्ह करा. त्याच्यानंतर तुमचा युजर ID पासवर्ड क्रिएट झाला. आता हा युजर ID पासवर्ड क्रिएट झाल्यानंतर तो आपण त्या वेबसाईट पुन्हा ओपन करून तिथे ॲप्लिकंट लॉग इन आहे, त्या ॲप्लिकंट लॉग इन क्लिक करा आणि तुम्ही जो नवीन युजर ID पासवर्ड क्रिएट केलाय तो तिथे ॲप्लिकंट लॉग इन मध्ये टाका. नंतर तुमचा ओपन झाल्यानंतर तिथे युजर ID पासवर्ड टाकून तिथे कॅप्चा टाका, लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला प्रोफाईल म्हणून दिसेल. होम, प्रोफाईल, ऑल स्कीम असं दिसेल. तर आपल्याला स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला प्रोफाईल भरायचं आहे. तुमचं स्वतःचं प्रोफाईल आहे, स्वतःबद्दल इन्फॉर्मेशन. ते प्रोफाईल काय असेल ते मी सांगते, पण प्रोफाईलमध्ये क्लिक करा. प्रोफाईलमध्ये क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला 6 पॉईंट दिसतील. प्रोफाईल क्लिक केल्यानंतर तुम्हाला 6 पॉईंट आहेत. ते 6 पॉईंट आपल्याला भरायचे आहेत. ते पूर्ण 6 पॉईंट आपले पूर्ण भरून झाल्यानंतर आपलं प्रोफाईल कंप्लीट होतं. प्रोफाईल कंप्लीट करायचंय तरच, नाहीतर तुम्ही 4 पॉईंट भरणार पुढे जाणार नाही जाऊ शकत. तुम्ही 2 पॉईंट भरणार पुढे नाही. तुम्ही सेव्ह करू शकता. पहिला पॉईंट करा, सेव्ह करा. दुसरा करा, सेव्ह करा. सेव्ह करून ठेवू शकतो. परंतु जर तुमचं प्रोफाईल 100% कंप्लीट नाहीये तर तुम्ही फॉर्म नाही कंप्लीट पुढे जाऊ शकत नाही. डिपार्टमेंट सिलेक्ट करू शकत नाहीये, स्कीम सिलेक्ट करू शकत नाहीये. म्हणून हे 6 पॉईंट आपल्याला प्रोफाईल कंप्लीट करायचे 100%, तरच तुम्ही डिपार्टमेंट नेम आणि स्कीम सिलेक्ट करू शकता. पहिला पॉईंट आहे प्रोफाईल मधला पर्सनल इन्फॉर्मेशन. पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्या स्वतःबद्दल माहिती आहे. त्याच्यामध्ये तुमचं फुल नेम, मोबाईल नंबर, नंतर ईमेल ID, बर्थ डेट, तुम्ही मेल फिमेल, एज किती, रिलिजन कुठलं, हे सगळं पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, ते भरायचं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची पण डिटेल टाकायचे आहेत. पर्सनल याच्यामध्ये येणार, पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये कास्टचे डिटेल्स टाकायचे, म्हणजे कास्ट कुठली कास्ट आहे, तुमचा कास्टचा नंबर काय, सर्टिफिकेटचा नंबर, ते सगळं डिटेल इथे आपल्याला भरायचं. ते आपलं कास्ट सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स आहेत. हे सर्व डिटेल्स त्या कास्ट सर्टिफिकेट जिथे जी इन्फॉर्मेशन विचारली त्या सर्वांमध्ये भरा. त्याच्यानंतर तुम्हाला पर्सनलमध्येच येणार, तुम्हाला कास्टचे डिटेल झाले. त्याच्यानंतर इन्कम डिटेल्स येणार. इन्कम आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे, इन्कमचे सगळे डिटेल्स टाका. इन्कम नंबर काय, तिथे तुमचं इन्कम किती, ते सगळं इन्कमचे डिटेल्स, तुमचं किती आहे इन्कम, 75,000 काय जे काय असेल ते तिथे इन्कम डिटेल्स भरा. त्याच्यानंतर इन्कममध्ये पर्सनलमध्ये तुम्हाला डोमेसाईलचे इन्फॉर्मेशन येणार. डोमेसाईल तुमच्याकडे सर्वांकडे असतं, स्वतःचं असेल, स्वतःचंच पाहिजे इथे, तिथे टाका डोमेसाईलचे सगळे, डोमेसाईल नंबर, डोमेसाईलचा काय सर्टिफिकेट नंबर आहे, ते सगळं आपल्याला कुठून घेतलं, कुठून इश्यू झालं तुम्हाला, ते सर्व डिटेल्स डोमेसाईल सर्टिफिकेटमध्ये डोमेसाईल डिटेल्समध्ये टाका. त्याच्यानंतर
तिथे तुम्हाला बँकचे डिटेल्स टाकायचे, तुमचा अकाउंट नंबर, IFSC कोड ते टाकायचंय. नंतर तुम्ही सॅलराईज आहे का, तुम्ही स्टुडंट आहात, सॅलराईजच्या तिथे नो करायचं. तुम्ही जे MCOM नंतर जे PG स्टुडंट आहेत ते मोस्टली जॉब करतात, पार्ट टाइम असो रेग्युलर असो काय जे काय असेल ते, तर ते सॅलराईज असले तरी स्वतःचं इन्कम लागत नाही. आपण स्टुडंट म्हणून ॲडमिशन इथे घेतो तर आपण नोज लिहायचं तिथे सॅलरीज, आणि पॅरेंटचं ॲन्युअल इन्कम लावायचं तिथे. हे तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये झालं. त्याच्यानंतर ॲड्रेसची इन्फॉर्मेशन पूर्ण भरा. ॲड्रेस इन्फॉर्मेशन पूर्ण भरल्यानंतर ॲड्रेस जे आहे तर तुमचा करस्पॉन्डंट ॲड्रेस आहे का, हाच आहे का, तर तिथे येस करा. पूर्ण ॲड्रेसच आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये भरायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला भरायचं आहे अदर इन्फॉर्मेशन. अदर इन्फॉर्मेशनमध्ये काय ना, फादर मदर ते अलाव आहेत का, नंतर ते सॅलरीज आहेत का, ते किती सॅलरीज वगैरे सगळे डिटेल्स आहे तिथे, ते येस नो वगैरे आहे ऑप्शन अदर इन्फॉर्मेशनमध्ये भरायचं आहे. नंतर आपला चौथा पॉईंट आहे करंट कोर्स. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. करंट कोर्स म्हणजे तुम्ही आत्ता सध्या FY ला आहात, तर FY मध्ये तुम्ही काय लिहिणार, करंट कोर्सचा ॲडमिशन इयर काय येणार, तो 2020 येणार. नंतर स्टेट लिहा, डिस्ट्रिक्ट लिहा, नंतर तालुका उल्हासनगर, नंतर क्वालिफिकेशन लेवल अंडर ग्रॅज्युएट, तुम्ही कॉमर्सचे स्टुडंट आहात, कॉलेजचं नाव सिलेक्ट करा, सिंधू भारती ट्रस्ट SST कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स. नंतर कोर्सचं नाव BCOMचं आहे स्टुडंट, बॅचलर ऑफ कॉमर्स. नंतर तो फर्स्ट इयरचा, मी समजा फर्स्ट इयरची स्टुडंट आहे, तिथे लिहा कोर्स इयर काय आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर हे लिहा. नंतर कम्प्लिटेड कोर्स कम्प्लिटेड और परस्युइंग, तर परस्युइंग लिहा तिथे. नंतर युनिव्हर्सिटी मुंबई युनिव्हर्सिटी लिहा. नंतर कोर्स टाईप अनएडेड. नंतर प्रोफेशनल आहे नॉन प्रोफेशनल क्लिक करा. नंतर कास्ट कुठली कॅटेगरीची, VJNT SBC OBC काय असेल ते. मोड लिहा रेग्युलर, आपण रेग्युलर ॲडमिशन घेतो, रेग्युलर तिथे सिलेक्ट करायचं. हे करंट कोर्स झालं. नंतर पास्ट क्वालिफिकेशन, पास्ट म्हणजे आपण फर्स्ट इयरला आहोत, पास्ट क्वालिफिकेशन कुठलं येणार, 12वीचं येणार. आपण सेकंड इयरला आहोत तर पास्ट एज्युकेशन कुठलं येणार, फर्स्ट इयरचं येणार. आपण थर्ड इयरला आहोत, पास्ट क्वालिफिकेशन कुठलं येणार, सेकंड इयरचं येणार. तर आपण फर्स्ट इयरला आहोत असं समजलंय, तर आपल्याला 12वीची इन्फॉर्मेशन सगळी इथे टाकायची. तुम्ही कुठल्या कॉलेजला आहात, किती पर्सेंटेज आहे, कुठल्या साली 2019-20 ला आम्ही 12वी कंप्लीट केलं, आणि सगळं डिटेल्स इथे टाकायचं. स्टेट टाका, डिस्ट्रिक्ट, सगळं डिटेल्स भरायचं. आणि 12वी अटॅचमेंट सुद्धा आहे तिथे, 12वीचं मार्कशीट तिथे अटॅच करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला याला हॉस्टेल, तर आपण हॉस्टेल फॅसिलिटी नाहीच आहे आपल्या कॉलेजमध्ये, किंवा आपण घेतच नाहीये, तिथे डे स्कॉलर करायचं. तिथे हॉस्टेलर की डे स्कॉलर असं विचारतात, तर आपण डे स्कॉलर करायचं आणि पुढे जायचं. त्याच्यानंतर आपला हे प्रोफाईल पूर्ण 6 पॉईंट पूर्ण भरून झाले. आता प्रोफाईल तर आपला 100% कंप्लीट झाला. आता पुढे काय करायचं, तर पुढे आपल्याला स्कीम सिलेक्ट करायची, डिपार्टमेंट स्कीम सिलेक्ट करायचे, जे मी मागे स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे. ऑल स्कीममध्ये नंतर इथे लेफ्ट साईडला तुम्हाला दिसत आहे प्रोफाईल, नंतर ऑल स्कीम आहे. ऑल स्कीममध्ये जाऊन आपण सिलेक्ट करायचंय तुमचं डिपार्टमेंट नेम. जे जे मी वेगळ्या SC ST OBC VJT सगळ्यांचे जे जे मी डिपार्टमेंट सांगितले ते डिपार्टमेंट इथे सिलेक्ट करा. स्कीम सिलेक्ट करा, जे मी तुम्हाला सांगितल्या स्लाइडमध्ये त्याप्रमाणे इथे स्कीम सिलेक्ट करा. नंतर असा स्कीम सिलेक्ट केल्यानंतर एक रो असा येईल, इथे रो आल्यानंतर तिथे अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर अशी स्कीम दिसेल तुम्हाला. त्या स्कीम नेक्स्ट आपण अप्लाय केल्यानंतर तिथे माय अप्लाइड स्कीम 1 आपण एक स्कीम सिलेक्ट केली, मग तिथे एक दिसणार. आपण कुठली स्कीम सिलेक्ट केली ते पण इथे आपल्याला खाली दिसते, डिपार्टमेंट स्कीम वगैरे. तिथे जाऊन आपण इथे व्ह्यू फॉर्म बघा, तुमचा फॉर्म पूर्ण भरून झालाय, आपला फॉर्म पूर्ण भरून झालाय. तर तो फॉर्म आपण इथे व्ह्यू फॉर्म केल्यानंतर आपला पूर्ण फॉर्म आपल्याला दिसतोय. इथे आपण कसा भरलाय ते पूर्ण फॉर्म आपला भरून झालेला आहे. पूर्ण फॉर्म आपला भरून झाल्यानंतर आपण एकदा चेक करायचं. चेक केल्यानंतर आपला व्ह्यू फॉर्म मध्ये इथे लेफ्ट साईडला प्रिंट म्हणून ऑप्शन आहे. ते प्रिंट म्हणून जे ऑप्शन आहे ते प्रिंट क्लिक करा, तुमची PDF तयार होईल आणि तुम्ही त्या फॉर्मची प्रिंटआउट घ्यायची आहे. त्या फॉर्मची प्रिंटआउट घेतल्यानंतर त्या प्रिंटआउट सोबत जे जे डॉक्युमेंट मी सुरुवातीला सांगितले ते सर्व डॉक्युमेंट त्या फॉर्म सोबत लावायचे. तर तुमचा अशा प्रकारे
सगळा फॉर्म पूर्ण भरलेला पाहिजे आणि त्या फॉर्म सोबत जे जे डॉक्युमेंट सांगितले आहेत ते सर्व डॉक्युमेंट तयार असले पाहिजेत आणि त्यासोबत आपल्याला अटॅच करायचे आहेत. काही आपल्याला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर एनी टाइम तुम्ही हेल्प डेस्कवरती मेलवरती तुम्ही संवाद साधू शकता. तुम्ही कॉलेजला यायचं असेल तर फोन करून या. फोन करून आला तर चांगलंच आहे. सगळ्यांना अलाउड आम्ही करतो. आणि काय मदत हवी असेल तर एनी टाइम कॉलेजच्या फोनवर तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहा. माझ्या स्वतःच्या फोनवरती फोन केला तरी काय हरकत नाही आहे. आम्ही मदत करू तुम्हाला. काही जे क्वेरी असेल ते सॉल्व्ह होऊन जातील. घाबरायची काय घाबरायचं काही तुम्हाला घाबरू नका लास्टला की आपल्याला कसं आपण नवीन ॲडमिशन घेतले आता कसा फॉर्म भरायचा वगैरे. तर हे सगळं PPTद्वारे तुम्हाला सहज समजून जाईल. तर काही तसं प्रॉब्लेम वाटणार नाही. थँक्यू.